नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपलं स्वागत. राजकीय पक्ष जनता व सरकारमधील दुवा म्हणून काम करतात. कारण राजकीय पक्षांमार्फत जनता शासकीय यंत्रणेपर्यंत जोडली जाते. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, मागण्या सरकारकडे पोचविण्यात राजकीय पक्षांची महत्त्वाची भूमिका असते. आणि मुलांनो, सरकारची धोरणांची किंवा योजनांची माहिती जनतेला या राजकीय पक्षांमार्फत दिली जाते. यावर जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन ते पुन्हा सरकारला सांगण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात. मग आपण देखील सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो असा विश्वास राजकीय पक्षांमुळे कुणाला येतो तर सामान्य जनतेला मिळू शकतो. आणि म्हणून राजकीय पक्ष हे सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जातात. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये राजकीय पक्षांचे उद्दिष्ट आणि राजकीय पक्षांचे कार्य आपण अभ्यासली. मग राजकीय पक्षांचे जे काही उद्दिष्ट काय होती तर सत्ता मिळवणे, म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे आणि ती टिकवणे. दुसरं म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी एक विचारसरणी असते आणि त्या विचारसरणीला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असं म्हणतात. पक्ष कार्यक्रम ठरवत असतात. बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखला जातो. धोरणे ठरवताना जनतेचा सहभाग राजकीय पक्ष हे मिळवत असतात. सरकार तयार करणं, राज्यकारभार चालवणं हे सत्ताधारी पक्षाचं काम. कायदे निर्मितीत सहभाग घेणं, जनजागृती, लोकशिक्षण. विरोधी पक्ष म्हणूनही पक्ष जो आहे ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम करत असतो. त्याला जनतेचा पहारेकरी असंही म्हणतात. तर हे आपण माहिती पहिल्या व्हिडिओत मिळवली. मुलांनो, आज आपण राष्ट्रीय पक्ष कोणकोणते यांची माहिती मिळवून घेऊया आणि प्रादेशिक पक्षही. कारण राजकीय पक्षांचे दोन प्रकार आहेत, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय, म्हणजेच प्रादेशिक पण म्हणूया. राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आणि राज्यस्तरीयमध्ये सत्ताधारी विरोधी दोन्ही पण प्रकार असतात. ते बघूया आपण. तर पहिला जो राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी अशी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे लोक एकत्र आलेले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारात आलेला होता. या पक्षाची उद्दिष्ट काय होती तर धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाच्या सुरुवातीपासूनच धोरण होतं. त्यानुसार या पक्षाचे अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे आणि या पक्षाचं बोधचिन्ह तुम्हाला या स्लाईडवर दिसतंय. तर स्थापना 1885 मध्ये. हा पक्ष दीर्घकाळ भारताच्या राजकारणामध्ये प्रभावी आहे. पक्ष जो काँग्रेस पक्ष म्हणून ओळखला जातो 1947 ते 1977 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून काम केलं. पुन्हा 1980 ते 1989 या काळामध्ये तो केंद्र सरकारमध्ये सत्तेवर आला आणि या पक्षाचे उद्दिष्ट तुम्ही आत्ताच ऐकले. काय सांगितलं तर धर्मनिरपेक्षता, समाजात जे दुर्बल घटक आहेत, जे अल्पसंख्याक वर्ग आहे यांचे हित साधण्यासाठी प्रयत्नशील असणे. त्यानंतर 1991 मध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही आणि मग इतर पक्षांच्या पाठिंबाने पुन्हा तो सत्तेवर आला. पण त्यापुढे 1996 पासून तर 2000 पर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेत नव्हता. ही पण तुम्हाला माहिती असू द्या. हा जो काही पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं नेतृत्व करत असून आज ताब्यात म्हणजे 2012 पर्यंत सत्तेवर होता. पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मग भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना जी आहे ती 1925 मध्ये झाली. शेतकरी,
आणि गरिबांच्या हितासाठी प्रयत्नशील असणारा असा हा पक्ष आहे. मार्क्सवाद हा पक्षाचा प्रमुख विचार आहे. तर 1962च्या सुमारास चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली आणि या भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारांचं ज्यांनी अवलोकन केलं ते मार्क्सवादी म्हणून ओळखले गेले. हा नवीन पक्ष स्थापन झाला, म्हणजे या पक्षामध्ये फूट पडली. तर धर्मनिरपेक्षता, लोकशाहीवर पक्षाचा विश्वास आहे. 1964मध्ये या पक्षाचं विभाजन झालं आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा नवीन पक्ष तयार झाला. मग हा पक्ष कोणत्या राज्यात काम करतो? केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या पक्षाचा प्रभाव चांगला आहे. पुढे 2004मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि तो पाठिंबा पुन्हा 2008मध्ये या पक्षाने काढून घेतला. तर मार्क्सवादी म्हणजे काय? तर कार्ल मार्क्स या विचारवंताच्या विचारातून सुरुवात झालेला आणि नंतर विचारवंतांनी भर घातलेला विचार, समाजातील विषमता आणि शोषण यांच्याविरुद्ध संघर्ष करून समता स्थापन करणं हे मार्क्सवादाचं उद्दिष्ट आहे आणि हे तत्त्व जे अनुकरण करतील त्यांना मार्क्सवादी असं म्हणतात. म्हणजे कामगार वर्गाचे सर्वाधिक शोषण होत होते, म्हणून कार्ल मार्क्स यांना कामगार वर्गाकडून क्रांती होणं अपेक्षित होती आणि मार्क्सच्या विचारामध्ये मग पुढे कोण त्यांना जोडलं गेलं? तर लेनिन, माओ त्से-तुंग हे विचारवंतांनी ह्या कार्ल मार्क्सच्या विचारांमध्ये भर घातली. म्हणून असे या कार्ल मार्क्सच्या विचारांचे अनुयायी किंवा त्यांच्या विचारांचं अवलोकन करणाऱ्या वर्ग जो आहे किंवा गट जो आहे त्याला मार्क्सवादी असं म्हणतात. मग भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा कधी स्थापन झाला? तर 1964मध्ये, म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची फूट झाली. तसा हा पक्ष कधी स्थापन झालेला? तर 1925मध्ये. पण 1964मध्ये म्हणजे 62च्या सुमारास ही घटना घडली आणि त्याच्यातून मतभिन्नता होऊन जो नवीन पक्ष तयार झाला त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हटले. तो 1964मध्ये. त्याही पक्षाचं ध्येय काय? तर धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही पक्षाची प्रमुख तत्व. जमातवाद आणि साम्राज्यवाद यांना पक्षाचा तीव्र विरोध होता आणि हा पक्षाचा प्रभाव जो आहे तो औद्योगिक कामगार, गरीब, शेतकरी, शेतमजुरांमध्ये. भारतात परदेशातील कंपन्यांनी गुंतवणूक करावी याला प्रेरणा देणाऱ्या नव्या धोरणाला या पक्षाचा विरोध होता. मग हा पक्ष पश्चिम बंगाल आणि केरळ या 2 राज्यामध्ये प्रभावी आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष 1977 ते 2011 असं सतत 34 वर्ष सलग सत्तेमध्ये असणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. कुठे? तर पश्चिम बंगालमध्ये. आणि हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे की जवळजवळ 34 वर्ष सतत सत्तेत असणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पश्चिम बंगालमध्ये 1977 तर 2011 असं 34 वर्ष सत्तेमध्ये होता आणि 2004मध्ये मग केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीला या पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला. हे तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला ही माहिती सांगितली मी. तर असा 34 वर्ष सत्तेत असणारा हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष पश्चिम बंगालमध्ये. पुढे आहे भारतीय जनता पक्ष, की ज्या पक्षाचं सरकार आता आपला देश चालवतं आहे. असं हे काय आहे? तर भारतीय जनता पार्टी, भाजपचं सरकार, हो की नाही? तर भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951मध्ये स्थापन झालेला आहे. 1977मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला, परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला आणि त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने मग 1980मध्ये नवा पक्ष स्थापन केला. त्यामध्ये या पक्षाचा जो भर आहे विचारांचा तो म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा यांचं जतन झालं पाहिजे. ही काय आहे? तर पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. तसा भारतीय जनता पक्ष.
तर अजून तुम्हाला ह्या भारतीय जनता पक्षाबद्दल म्हणजे 1980मध्ये या पक्षाची स्थापना झाली. बलशाली आणि वैभवसंपन्न भारत निर्माण करणं हे या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचं जतन झालं पाहिजे, ही भूमिका. त्यानंतर भारतीय राजकारणामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व यावर हा पक्ष भर देतो आणि जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं हे 370 कलम रद्द करावं, समान नागरी कायदा लागू व्हावा, या सक्तीच्या धर्मांतरावर बंदी असावी, अशा या पक्षाच्या मागण्या होत्या. आणि या पक्षाने आता सत्तेवर आल्यानंतर हे मागण्या त्यांच्या आधी होत्या जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर होता तेव्हा, पण आता हे पक्ष सत्तेवर असल्यामुळे त्यांनी हे जम्मू काश्मीरचं जे विशेष दर्जा देणारं 370 कलम रद्दही केलं आणि समान नागरिक कायदा जो आहे तोही लागू केलेला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या त्यांच्या उद्दिष्टामध्ये होत्या ते त्यांनी यावर्षी 2020मध्ये पूर्ण केल्या. तर 1990च्या दशकापासून या पक्षाचा प्रभाव वाढायला लागला. देशाच्या राजकारणामध्ये 1998च्या दशकापासून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी केंद्रात सत्तेवर आली आणि आजही आपण बघतो आहे तर भारतीय जनता पक्षाचं काम आणि त्यांचे जे काही उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य हे आपल्याला आज म्हणजे अनुभवता येत आहे. पुढचा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, की ज्याची तुम्हाला मी आत्ताच माहिती सांगितली की सतत 34 वर्ष सत्तेवर असणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. थोडक्यात समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष काय करतो? पुरस्कार करतो. आणि त्याचं बोधचिन्ह पण तुम्हाला दिसतं आहे, पक्षाचं चिन्ह. साम्राज्यवादास या पक्षाचा काय आहे? विरोध. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या काय पक्षाचं धोरण आहे. त्यानंतर बहुजन समाज पक्ष. आता ह्या बहुजन समाज पक्षाबद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगू इच्छिते इथे मी तुम्हाला, की कांशीराम याने 1984मध्ये हा पक्ष स्थापन केलेला आहे, बहुजन समाज पार्टी. तर स्थापन कोणी केलं आहे? कांशीराम यांनी. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं काय होतं? प्रमुख उद्दिष्ट होतं. बहुजन या संकल्पनेमध्ये कोण येतं? मग दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, धार्मिक, अल्पसंख्याक अशा जनतेचा समावेश. भारतातील दलित आणि शोषित जनतेच्या कल्याणासाठी हा पक्ष सतत प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला महत्त्वाचं स्थान आहे. तर हा पक्ष कुठे कार्य प्रभावित आहे त्याचं? तर उत्तर प्रदेशामध्ये. त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यातही या पक्षाला निवडणुकीत यश मिळालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये या पक्षाने विविध पक्षांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन केलं होतं. 2007मध्ये बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये 403 पैकी 203 जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा असा हा पक्ष होता. आणि नंतर 2012मध्ये या पक्षाला उत्तर प्रदेश विधानसभेत 80 जागा मिळाल्या होत्या. तर असा हा बहुजन समाज पक्ष जो आहे तो दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दामध्ये होतो आणि यांना सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं काय आहे? प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा याची स्थापना झाली 1999मध्ये. तर काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही 1999मध्ये झाली. पक्षाचा विश्वास कशावर? लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1999 पासून ते 2014 पर्यंत शरद पवार यांचं सत्ता होती, म्हणजे सरकार स्थापन केलेलं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता आणि केंद्रातही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून इथे हा राष्ट्रवादी काँग्रेस. तर या
धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, गांधीवादी तत्वांना आणि संघराज्यवाद यांना पाठिंबा देणारा. भारतातील महत्त्वाची पदं ही भारतात जन्मलेल्या व्यक्तीलाच मिळावी असा या पक्षाचा आग्रह आहे. कोणत्या? राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संयुक्त पुरोगामी आघाडीला 2004 आणि 2009 मध्ये पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि काही जे राज्य आहेत मग त्यामध्ये मेघालय, मणिपूर, नागालँड, आसाम इथे या पक्षाचा प्रभाव दिसतो. त्यानंतर तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली 1998 मध्ये झाली आणि 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. कधी? 2016 मध्ये. आता मुलांनो, तुम्हाला इथे माहिती असली पाहिजे की राष्ट्रीय पक्ष म्हणून जे काही मान्यता दिली जाते तर त्याला कोणकोणत्या अटी असतात. जेव्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले जे निकष आहेत ते कोणते असतात की जेव्हा एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष केव्हा म्हणायचं, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये किमान 6% वैध मतं मिळवणं आवश्यक असतं. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून किंवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आलेले पाहिजे. किंवा अजून पुढचा निकष आहे की लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यांमधून त्यांचे उमेदवार हे निवडून आलेले पाहिजे. तेव्हा त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं जातं. आणि प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहे, तर पहिलं आहे लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत 6% मतं मिळवलेली असली पाहिजे. किमान त्याचे 2 सदस्य जे आहेत ते विधानसभेवर निवडून येणं आवश्यक असतं. किंवा पुढचा निकष असं सांगतो की जेव्हा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर विधानसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या किमान 3% जागा म्हणजे किमान 3 जागा प्राप्त करणं आवश्यक असतं. आणि असं जर अट पूर्ण केली तर त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोग त्याला मान्यता देत असतं. म्हणजे इथे तृणमूल काँग्रेस जे आहे त्या तृणमूल काँग्रेसला 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला काय केलं, राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे काय आहे, धोरण आहे. म्हणजे हा पक्ष या लोकांसाठी काम करणार आहे. तर वर्तमानपत्रात आपण अशा बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबतही माहिती समजते. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित असतात का? मग हे प्रादेशिक पक्ष आहे. राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात. मग असं का? जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे हे कुठे आहे तर महाराष्ट्रात प्रभावशाली, म्हणजे तो प्रादेशिक पक्ष आहे. जर महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, अशा अनेक बातम्या, पक्षांतर. आता या पक्षातले जे काही नेते मंडळी आहे ते पक्षांतर करतात म्हणजे पक्ष बदलतात. काही ठिकाणी मतभेद होतात आणि त्यांच्या ह्या जे काही सहकारी लोक आहेत त्यांच्यावर मतभेद झाले की त्यांना त्या पक्षाचे उद्दिष्ट, ध्येय, धोरणं पटत नाही. मग त्यावेळेस ते काय करतात, त्यांना जनकल्याणाचे कामं करायचे असतात, राजकारणात राहायचं असतं आणि म्हणून ते पक्षांतर करतात आणि दुसऱ्या पक्षामध्ये ज्या ठिकाणी आपल्या मतांचा आदर केला जातो त्या ठिकाणी ते काय करतात, त्या पक्षामध्ये ते सदस्य म्हणून काम करतात. तर इथे आपण या प्रादेशिक पक्षांबाबत बोलूया. तर आपल्याला पडलेल्या अशा अनेक प्रश्नांच्या आधारे भारतातील काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा इथे विचार केलाय. तर भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे, परंपरा, संस्कृती यांच्यासह विविधता असणारे अनेक लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असं चित्र आपल्याला दिसतं. तर प्रदेशाच्या भौगोलिक स्वरूपातही विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला असेल. जसं महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात भौगोलिक सांस्कृतिक विविधता पण आपल्याला दिसते.
आपली भाषा, आपला प्रदेश यांच्याविषयी आपली आत्मीयता असते, आपल्याला प्राऊड फिलिंग होतं. मग काही काळानंतर तिच्याबद्दल आपली अस्मिता निर्माण होते, म्हणजे आपल्याला आपुलकी वाटते, प्रेम वाटतं आणि त्यातून प्रादेशिकता जी आहे ती निर्माण व्हायला लागते. तर असं हा विविध संस्कृती विविध भाषा बोलणारे, विविध पद्धतीची संस्कृती असणारा असा हा देश आणि असा हे आपलं प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. मग महाराष्ट्र म्हणजे आपला प्रदेश झाला. तर प्रादेशिकता निर्माण होण्याचं कारण म्हणजे काय? विविध प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा, संस्कृती, भाषेमध्ये विविधता, राहणीमध्ये विविधता, भौगोलिक जो काही वैशिष्ट्य आहे त्यांची वेगळेपणा आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये त्या प्रदेशाबद्दलची प्रेम, आपुलकी ही निर्माण होते आणि प्रादेशिकता या ठिकाणी सुरुवात होते. आपल्या प्रदेशाच्या हिताचा, विकासाचा प्राधान्याने आपण काय करतो? विचार करतो. म्हणजे आपली भाषा श्रेष्ठ आहे, आपलं साहित्य श्रेष्ठ, आपली परंपरा श्रेष्ठ, असा विचार साहजिकच त्या माणसाच्या मनात तयार होतो आणि त्याला अभिमान वाटायला लागतो. त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तिथली साधनसामग्री, रोजगाराच्या संधी मिळाव्या, सगळ्यांना समान हक्क असावा, अशा भावनेतून प्रादेशिक अस्मिता ही काय होते? आकाराला येऊ लागते. तर या प्रादेशिक पद्धतीमध्ये प्रादेशिक पक्षांच्या मध्ये आपण अशी माहिती घेणार आहोत. तर अनेकता में एकता म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, तर भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये विविध पद्धतीच्या जे वेगवेगळे राज्य आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये बोलली जाणारी बोलीभाषा आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, या सगळ्यांमध्ये वेगळेपणा जरी असला तर आज हा भारत देश जो आहे तो विविध संस्कृतीने नटलेला असेल तरी तो आपला देश आहे. त्याच्याबद्दल आपल्याला नेहमीच प्राऊड फील होत असतं. तर अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते आणि त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्षही निर्माण होतात. राज्यापुरते ते काम करत असतात, राज्यापुरते ते मर्यादित असतात. काही वेळेस विविध दबाव गट जे आहे ते चळवळी निर्माण करतात आणि या सर्वांचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हिताचं जतन व्हावं. त्यामुळे ते प्रादेशिकतामध्ये वादही होतात. प्रादेशिक पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. त्यांचा प्रभाव हा त्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो, हे तुम्हाला मी आत्ता स्पष्ट केलं. जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. मग त्यामध्ये शिवसेना पण येईल. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात, आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी ते तळमळलेले असतात. त्यांचा सगळा खटाटोप कशासाठी असतो? आपल्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे, आपल्या प्रदेशाचे सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, आर्थिक स्वायत्त झाला पाहिजे. तर असं विचारसरणीच्या या हितसंबंध जोपासण्याच्या विचारसरणीतून या प्रदेशाचा विकास व्हावा हे या प्रादेशिक पक्षांना वाटत असतं. मग प्रादेशिक पक्षामध्ये संघ शासनाला सहकार्य करत आपलं स्वायत्ततेचं क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष हा नेहमीच प्रयत्न करत असतात. प्रादेशिक समस्या हे प्रादेशिक पातळीवर हाताळल्या जातात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशातील रहिवाशांचा अग्रक्रम दिला जावा असा आग्रही प्रादेशिक पक्षांचा असतो, की त्या प्रदेशातील जे लोक त्या प्रदेशात राहतात त्यांनाच नेतृत्व द्यावं, म्हणजे ते त्या प्रदेशाच्या लोकांच्या समस्या जाणून घेतील आणि त्यांचा विकास करतील, त्या प्रदेशाचा ते विकास करतील. असे त्या भागातलेच नेतृत्व करणारी लोक असावी आणि त्या प्रदेशाचा विकास करण्याचे सूत्र त्यांच्या हाती सोपवावे असं प्रादेशिक पक्षांचं मत असतं. भारतातील प्रादेशिक पक्षाचं बदलतं स्वरूप. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून तर भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे, हे आपण आत्ता बघितलं. परंतु त्यांच्या स्वरूपात मात्र भूमिकेत बदल झाला. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. मग त्यामध्ये स्वतंत्र खलिस्तान, ते 9वीला तुम्ही शिकलात, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणं या संदर्भामध्ये आपल्याला घेता येईल, की हा भाग वेगळा असावा, तो भाग वेगळा असावा. त्यामुळे एकसंघ भारत जो आहे
तो जर प्रादेशिक ही जी काही प्रादेशिकता आहे तर यानुसार झाला असता, पण तसं होऊ देऊ न करता या सर्व जे काही राजकीय पक्ष आहे त्यांनी भारत हा एकसंघ करून ठेवला. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे, परंतु त्यांचं स्वरूप हे मात्र वेगळं होतं. प्रादेशिक पक्षाची भूमिका हळूहळू बदलायला लागली. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी काही स्वायत्त मिळावे म्हणून प्रयत्न सुरू झाले. मग त्याचा हा दुसरा टप्पा होता. या टप्प्याची सुरुवात झाली ती 1990 नंतर साधारणतः. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांनाच राज्यात किंवा केंद्रात सत्ता मिळावी असा आग्रह या प्रादेशिक पक्षांचा. मग त्यामध्ये शिवसेना, तेलुगू देसम या राज्यांमध्ये अशी मागणी होती. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षाच्या विकासाचा एक वेगळा पण कल होता की या प्रदेशातील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या आणि स्वायत्तेची मागणी करायला मग सुरुवात केली. तर ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष हळूहळू टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये येऊ लागले. आणि ईशान्य भारत हे तुम्हाला माहिती की जे काही 8 राज्य आहे, हे 8 राज्य छोटी छोटी राज्य आहे, तर यांना जो काही दर्जा देण्यात आला राज्याचा, घटक राज्याचा, तो कशा पद्धतीने देण्यात आला हे तुम्ही 9वीच्या राज्यशास्त्रामध्ये शिकले आहात. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास हा फुटीरता, स्वायत्तता, मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून हा सुरू झाला. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्याचा प्रभाव वाढला असून आघाडीचं शासन हा त्याचा एक परिणाम आहे. जसं आज महाराष्ट्रामध्ये काय आहे, जे सरकार स्थापन झालेलं आहे ते काय आहे, तर आघाडीचं सरकार आहे. कारण एकाला बहुमत मिळालेलं नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालं ते सरकार स्थापन होऊन आणि मुख्यमंत्रीपद जे आहे ते कोणाकडे दिले आहे, तर उद्धवजी ठाकरे यांच्याकडे दिलेलं आहे. असं हा जो काही वर्तमानाचं राजकारण आहे हे तुम्ही जाणता. कारण तुम्हाला या वर्तमानाचं राजकारण समजणंही तेवढंच काय आहे, आवश्यक आहे. तर काही प्रमुख प्रादेशिक पक्ष जे दिलेले आहे ते पुढील प्रमाणे, म्हणजे इथं शिवसेना दिलं आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे स्थापन झालेला हा पक्ष आहे. 1966 स्थापन झालेला आहे. मराठी माणसांच्या हक्काची जपणूक, मराठी भाषेचं संवर्धन, परप्रांतीयांना विरोध असं या शिवसेनेचं ही भूमिका होती. मग काही काळानंतर मराठीवादाबरोबरच हिंदू राष्ट्रवादाच्या आधारे पण शिवसेनेने आपला प्रभाव वाढवला होता. 1995 भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि शिवसेना हा पक्ष जो आहे तो सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला होता. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होणारा हा काय आहे, प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने 1989 भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि या युतीने 1995 महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन केलं. 1996 ते 2004 या काळात शिवसेना भाजप प्रणित केंद्र सरकारमध्ये सामील झालं होतं. अशी माहिती आपण इथे मिळवू शकतो. त्यानंतर शिरोमणी अकाली दल पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे हा, ज्याची स्थापना 1920 झाली होती. कुठे, तर पंजाबमध्ये झालेल्या हा जो पक्ष आहे शिरोमणी अकाली दल. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य. पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर असणारा असा हा शिरोमणी अकाली दल आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असा हा प्रादेशिक पक्ष आहे की तो काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष 1932 साली स्थापन झालेला आहे. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा, स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील असणारा असा हा प्रादेशिक पक्ष आहे. आसाम गण परिषद हा पुढचा प्रादेशिक पक्ष आहे, आसाममध्ये काम करणारा. सरकार बरोबरीत वाटाघाटीतून 1985 आसाम करार केला आणि 1985 स्थापन झालेला असा आसाम गण परिषद आहे. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक वेगळेपण जपणं, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणं. गेली अनेक वर्षे आसाममध्येच काय आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून काम करणारा असा हा आसाम गण परिषद प्रादेशिक पक्ष आहे. त्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम
आता हा द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचं रूपांतर केले, त्याचं नाव बदलले. द्रविड मुन्नेत्र कळघम हा राजकीय पक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. म्हणजे इथे या पक्षाचे 2 गट तयार झाले. त्यातून बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अशा पक्षाची स्थापना केली 1972 मध्ये. म्हणजे जो गट बाहेर पडला त्या बाहेर पडलेल्या गटाने आपलं नाव बदललं आणि त्याला नाव दिलं ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम 1972 मध्ये. तमिळ अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न. केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग होता या प्रादेशिक पक्षाचा. सर्व स्तरावरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा आहे. सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना या पक्षाने राबवलेल्या होत्या. तर या पद्धतीने आपण भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांनी त्या त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. अशा आपण उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भातील कामगिरीही इथे आपण बघितली किंवा अनुभवलेली आहे. तर या पद्धतीने आज आपण राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांची पण माहिती मिळवली आणि राजकीय पक्ष हे कशा पद्धतीने देश चालवतात, सत्ता मिळवतात, ती टिकवतात, ध्येय धोरणं निश्चित करतात आणि या सामान्य जनतेच्या हिताचे उपक्रम राबवले जातात. यामुळे हे शासन आणि सरकार यातले अतिशय महत्त्वाचा असा दुवा म्हणजे राजकीय पक्ष, जे आपल्याला सर्वात जवळचे वाटतात. सो थँक यू स्टुडंट्स. बाय बाय.